नमस्कार. दिनांक 23 मार्च. कथेचं शीर्षक आहे नको असल्यास चालता हो. एक तेलंगी ब्राह्मण पैशाच्या लालसेने तीर्थयात्रा करीत फिरत होता. देवदर्शन, पूजा अर्चा, ब्राह्मण भोजन, दान दक्षिणा करून तो देवाला प्रसन्न करू पाहत होता. त्याला खूप कर्ज होते. फिरत फिरत तो महाराजांकडे आला. महाराजांनी त्यास काय पाहिजे असे विचारले. त्यांनी स्पष्टपणे कर्ज फार असल्याने द्रव्य मिळावे असे विनवले. महाराज म्हणाले, संन्याशाजवळ द्रव्य नसते, पाहिजे तर इथली काळी माती घेऊन जा. तेलंगी ब्राह्मण म्हणाला, माती घेऊन काय करू? महाराज म्हणाले, नको असेल तर चालता हो, आम्हास गरज नाही. ते ऐकून तेलंग्याने नाईलाजाने मातीचे एक मोठे ढेकूळ घेतले. घरी येई तोपर्यंत त्या ढेकळाची चांदी झाली होती. 2,000 रुपये मोलाची चांदी पाहून त्याच्या बायकोस अधिक हाव सुटली. तिने त्या चांदीचे सोन्यात रूपांतर करण्यासाठी नवऱ्यास पुन्हा अक्कलकोटी धाडले, पण महाराजांनी त्यास हाकलून दिले. 100पैकी 99 जण प्रापंचिक असल्याने ते प्रेयसाच्या मागे धावत असतात. त्यांना हा प्रपंचच खरा वाटत असतो. इथली सुखदुःखे, मान अपमान, नातीगोती, पैसा अडका, विद्या, स्थावर जंगम, मिळकती याचा कोण सोस असतो? मान्य आहे की कुटुंबाच्या पालन पोषण करता समाजात काही विशिष्ट पातळीवर राहण्यासाठी या सर्व गोष्टींची नितांत आवश्यकता असते. पण मिळवताना आणि मिळवल्यानंतर तटस्थ राहून कर्तव्य कर्मे केल्याची भावना असावी. पण नाही, माणूस त्यात मीपणाने आणि माझेपणाने गुंतत जातो. बारशापासून 12व्यापर्यंतच्या गोष्टीत त्याला कमालीचा रस वाटतो. ते सुखाने हुरळून जातात, दुःखाने कोलमडून पडतात. जन्माला येणे, शिक्षण घेणे, नोकरी व्यवसाय करणे, लग्न करून पोरे बाळे वाढवणे, पुन्हा त्यांची शिक्षणं, कार्ये, बाळणपणे करीत मरून जाणे हा त्यांच्या जीवनाचा ढाचा असतो. मुलाबाळांसाठी पैशा अडक्याची, स्थावर जंगम मिळकतीची सोय करण्यासाठी त्यांची कमालीची धडपड चालते. प्रपंचात ममत्व नको, तो केवळ कर्तव्य बुद्धीने करावा हेच त्यांना समजत नाही आणि समजले तरी उमजत नाही. मुलाबाळांना योग्य ते शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करता येण्यासाठी स्वावलंबी व समर्थ बनवणे एवढी प्रपंचात आपली गरज असते. मालमत्ता, पैसा अडका यांच्यासाठी साठवून ठेवण्याची गरज नसते. याची जाण असणारी आणि त्याप्रमाणे वागणारी माणसे थोरच म्हणावयास हवीत. रँगलर परांजपे यांचे नाव उदाहरणाखातर घेता येईल. पण प्रेयसाची हाव असणाऱ्यांना हा पोच असत नाही. बरे किती मिळाले म्हणजे आपण सुखी होऊ याचाही त्यांना अंदाज नसतो. त्यामुळे हाव वाढतच जाते व ती पूर्ण करण्याच्या धडपडीत ते स्वास्थ्य व शक्ती गमावून बसतात आणि एके दिवशी मरून जातात. मग वासना राहिली म्हणून पुन्हा जन्म, पुन्हा मरण या चक्रात ते अडकतात. अशा माणसांचा प्रातिनिधिक नमुना म्हणजे तेलंगी ब्राह्मण. तीर्थयात्रेच्या निमित्ताने देशाटन करणे तरीही शहाणपण आले नाही. साधू संतांचा सहवास लाभला, परमार्थ कळलाच नाही. याचे कारण एकच, पैसा आणि प्रापंचिक सुखाचा ध्यास होता. त्यामुळे प्रेयस सुटलेच नाही. महाराजांनी काय पाहिजे म्हणून विचारले तेव्हा कर्ज फार आहे, त्यासाठी द्रव्य मिळावे असे स्पष्टपणे सांगण्या इतका प्रामाणिकपणा तो होता यात शंकाच नाही. ताकाला जाऊन भांडे लपवण्याचा दुटप्पीपणा त्याच्याकडे नव्हता. परंतु महाराजांनी संन्यासाकडे द्रव्य नसते असे सूचकपणे सांगून आमच्याकडे येऊन प्रेयसाची मागणी करू नये असे सुचवले. पण तेही त्याला कळले नाही. त्याने परमार्थातील ज्ञान मागितले असते तर महाराजांनी ते तर दिलेच असते, पण त्याबरोबर प्रपंचही सुधारला असता. तंब गावच्या गोविंद भटाच्या लीलेत आपण ते पाहिलेच आहे. पण तेलंगीला फक्त पैशाचा ध्यास होता. तो मिळाला की आपण सुखी होऊ असे त्याला वाटत होते. महाराजांनी त्यावर त्याला हवी तर इथली माती घेऊन जा असे परत सूचकपणे सांगितले. पैसा, धन हे नाशवंत आहे, त्याची किंमत माती एवढीच आहे. शेवटी सारे धन माती मोलच होणार, पण तेच पाहिजे तर घेऊन जा बापडा अशी त्यात सूचना होती. तीही त्याला कळली नाही. आपण पैसा मागतो आहोत आणि महाराज माती घे म्हणतायत, काय म्हणावे या कर्माला अशा विचाराने नाराज होत तो म्हणाला, माती घेऊन काय करू? देवाची सुप्त भाषा कळायला चित्त शुद्ध व्हावे लागते. ते या तेलंगीचे नव्हते. माती घे
म्हणजे नाशवंत द्रव्य घे असे सांगूनही त्याला त्याचा बोध झाला नाही. उलट माती घेऊन काय करू असे तो म्हणू लागला. तेव्हा पैशाची गरज तुला आहे, आम्हास नाही. दिले ते घ्यावे व मुकाट्याने चालते व्हावे. काय करायचे ते तुझे तू ठरव असे महाराजांनी सुनावले. शेवटी पार्थिव करावयास तरी उपयोगी होईल म्हणून त्याने माती घेतली. त्याची चांदी झाली. ते पाहून त्याला व त्याच्या बायकोला अधिक हाव सुटली. त्याचे सोने व्हावे म्हणजे अधिक फायदा होईल असा लोभ वाढला. किती मिळाले म्हणजे पुरे होईल याचा अंदाजच माणसाला नसतो असे वर जे म्हटले आहे त्याची सत्यताच यावरून पटते. त्याची लोभी वृत्ती पाहून महाराजांनी त्याला हकलून दिले. प्रापंचिकांची हीच खरी शोकांतिका असते. हाव संपत नाही, आशा सुटत नाही, मग श्रेयस टाकून प्रेयसाच्या मागे धावण्याचा असमंजसपणा दाखवतात आणि खऱ्या सुखाला पारखे होतात. मिळाले त्यात समाधानी नसल्याने अधिकच दुःखी होतात. धन्यवाद.